क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खुशखबर खुशखबर खुशखबर। श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी। बाजार समितीत काम करण्याचे स्वप्न आता होणार साकार। खालील पदांसाठी भरती सुरू आहे। लेखापाल, लिपिक, कॅशियर, डेटा एंट्री ऑपरेटर, टॅली बिलिंग, ऑफिस असिस्टंट, वजन काटा ऑपरेटर, गेटकीपर, वॉचमन, कार्यालय प्रमुख। शैक्षणिक पात्रता 12वी पास। प्रशिक्षण दिले जाईल। अनुभवी लेखापाल आणि कॅशियर यांना प्राधान्य। इंटर्नशिप प्रमाणपत्राची सुविधा। पत्ता सूर्या उद्योग समूह, मुक्काम पोस्ट कनाशी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। संपर्क 98 23 01 65 66 91 56 39 16 16। मर्यादित जागा। आजच अर्ज करा। तुमच्या करिअरची नवी सुरुवात श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कमिटी बरोबरच। कोपरगाव बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा झाला दुर्दैवी मृत्यू। धक्कादायक घटनेने टाकळी शिवारात शोककळा। कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील 7 हे हृदय द्रावक, मन हेलवून टाकणारी घटना इथे घडली आहे। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सदर मुलगी ही मयत झाली असून तिला घेऊन संतप्त जमावाने नगर मनमाड हायवे टाकळी फाटा येथे रास्ता रोको केला। हायवेवर रास्ता रोको केला असता येवला साईड तसेच शिर्डी साईडला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव ग्रामीण व शहरी पोलीस स्टेशन तसेच वन विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली। सविस्तर माहिती अशी, ऊसतोड करण्याकरिता दहेगाव नांदगाव येथील कुटुंब ऊसतोडीसाठी टाकळी शिवारात आले होते। रात्रीच्या वेळेस बिबट्याने त्यांच्या 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला उचलून नेले असता ती मुलगी त्याला मृत पावलेली आहे। या भीषण हल्ल्यात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला। परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। कुटुंबातील नातेवाईक, टाकळी गावचे ग्रामस्थ यांनी सदर घटनेचा निषेध करत नगर मनमाड हायवे टाकळी फाटा येथे मृत व्यक्तीला घेऊन रास्ता रोको केला। प्रशासन व वन विभाग अधिकारी यांना धारेवर धरत संतप्त जमावाने खडे बोल सुनावले। दुर्दैवी घटनेमुळे ऊसतोड मजूर कामगारांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येऊन थांबलाय। दिवसेंदिवस बिबट्याचा संचार वाढत चाललाय, त्याचा चोख बंदोबस्त करावा असा सवाल संतप्त जमावाने केलाय। अशी काही घटना झाली म्हणजे प्रशासकीय अधिकारी येतात, फोटो घेतात आणि आश्वासने देऊन निघून जातात। नंतर परिस्थिती जैसे थे होऊन जाते। नागरिकांनी रास्ता रोको करत प्रशासनाला धारेवर धरले। परिस्थितीला आटोक्यात आणल्यावर अधिकारी यांना प्रतिष्ठित व्यक्तींनी या बिबट्याचा संपूर्ण तालुक्यामध्ये संचार हा मोठ्या प्रमाणात असून त्यावर आपण लवकरात लवकर मार्ग शोधावा असे खडेबोल संतप्त जमावाने सुनावले। या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासन जागे व्हावे, जागोजागी पिंजरे लावावे, रात्रीची गस्त वाढवावी आणि अमृत कुटुंबाला शासनाकडून होईल तेवढी भरीव मदत करावी। या मदतीने तर गेलेल्या चिमुरडीचा जीव परत येणार नाही, परंतु त्यांच्या कुटुंबावर आलेली शोककळा हे सावरण्यास मदत होईल असे समस्त ग्रामस्थ यांनी प्रशासनाला सांगितले। टाकळी गावात ही जी दुर्दैवी घटना घडली ती ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।